नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दांच्या जाती जे आहेत आणि त्याला परीक्षेमध्ये खूप भारांश आहे आणि हे प्रश्न आपणाला उतार्यात पण विचारले जातात, कवितेमध्ये पण विचारले जातात, संवादावर पण कधी कधी विचारले जातात आणि त्याच्यासाठी शब्दांच्या जाती माहित असणं गरजेचं आहे। आणि एकदा का शब्दांची जात कळाली की त्याचं लिंग वचन काळ सुद्धा आपल्याला सांगणं सोपं जातं। तर शब्दांच्या जाती मुख्य 4 आहेत, त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। त्यातलं नाम आपण बघणार आहोत। 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नाम ओळखता येणं गरजेचं आहे। पहिल्यांदा नाम ओळखता आलं पाहिजे आणि मग नामाचा प्रकार। त्यानंतर यानंतरचा व्हिडिओ जो बनणार आहे तो नामाच्या प्रकारावर होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि नामाचे सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या सगळ्या शंका दूर होतील। तर नाम म्हणजे नाव, हे माझे नाव आहे। नाव हे सुद्धा नामच आहे। काय आहे नाव? काय या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच वेळा नामच येतं। आता नाम म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल की आम्हाला माहितीये पदार्थाचं, व्यक्तीचं, वस्तूचं, प्राण्याचं, पक्षाचं नाव म्हणजे नाम। पण इथं मात्र म्हटलं की इतरांना त्रास देऊ नये, या वाक्यात नाम आहे का? जर मग तुम्ही म्हटले पदार्थाचं नाव ना, व्यक्तीचं, वस्तूचं, प्राण्याचं, पक्षाचं, इथं कुठेच नाव नाहीये, मग इथे नाम नाही का? तर त्यासाठी आपल्याला सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे की जगातील कोणताही घटक ओळखता येण्यासाठी, जगातला कोणताही घटक ओळखता येण्यासाठी जो शब्द वापरला जातो ते नाम असतं। मग ज्या गोष्टी इंद्रियांना ज्या शब्दामुळे समजतात, इंद्रियांना दुःख कळतं, वेदना कळतात, आनंद कळतो, ह्या सगळ्या गोष्टी कळतात। त्यानंतर गुणाचं जे नाव असतं ना, गुणाची नाव आहेत। प्रामाणिकपणा हे गुणाचं नाव आहे, सौंदर्य त्या गुणाचं नाव आहे, हुशारी हे गुणाचं नाव आहे, चांगुलपणा गुणाचं नाव आहे। म्हणजे गुणांची नावं सुद्धा ही नामच असतात। पण नाम म्हटलं की आपण फक्त एवढेच ओळखतो, तर तसं नाही। तर आपणाला या घटकाचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे। आपण डायरेक्ट वाक्य लक्षात घेऊया आणि मग आपल्याला नाम शब्द कसा ओळखायचा। पक्षी झाडावर राहतात। आता पक्षी हे काय आहे? नाम आहे। झाडावर ज्याला अवयव लागलेले असतात, दारामागे, कपाटाच्या पुढे, पुढे, मागे, वर, खाली, हे ज्या शब्दाला लागले ते नामालाच लागलेले असतात किंवा सर्व नामाला लागलेले असतात। परंतु इथे झाड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आकृती येते काहीतरी, आणि मग हे काय आहे? नामच आहे। म्हणजे याच्यात किती नामं झाली? 2 नामं झाली। आता म्हाताऱ्याकडे काठी होती। म्हातारा म्हटलं की आपल्या समोर कोणती तरी व्यक्ती येते आणि म्हणून हे एक नाम आहे। काठी म्हटलं की वस्तूचं नाव आहे, म्हणजे इथे सुद्धा 2। चोरी करू नये। आता चोरी पदार्थाचं, व्यक्तीचं, वस्तूचं, प्राण्याचं, पक्षाचं नाव आहे का? काय करू नये? चोरी, काहीतरी गोष्ट आहे ती, त्याला आपण चोरी असं म्हणतो, त्याला नाव दिलेलं आहे चोरी, आणि म्हणून चोरी हे सुद्धा इथे काय? नामच आहे। नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न। नकटी मुलगी, तिचं नाक नकट आहे, इथं नकटी मुलगी हे काय आहे? विशेषणाचं काम करतो। मुलगी कशी? नकटी। पण नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न कोणाच्या? तर नकटीच्या। नकटी म्हटलं की कोणीतरी एक व्यक्ती आहे आणि म्हणून हे नामच आहे। लग्न हे त्या समारंभाला, त्या कार्यक्रमाला दिलेलं नाव आहे। 1700 विघ्न, तुम्ही म्हणाले हे 1700 अंकाचं नाव आहे। अंक नेहमी विशेषणाचं काम करतात। विघ्न
हे त्या गोष्टीला दिलेलं नाव आहे, विघ्न. आणि विघ्न किती आली? 1700. मुलं किती? 5. नंबर कितवा आला? 5वा. हे जे आकडे असतात ना, आकडे क्रमवाचक संख्या असतील, ह्या सगळ्या काय आहेत? विशेषणाचंच काम करतात, संख्या. म्हणून या वाक्यामध्ये 3 नामं आलेली आहेत. मला दुःख झाले. आता याच्यामध्ये पदार्थाचं, व्यक्तीचं, प्राण्याचं, पक्षाचं कोणतं नाव आहे? परंतु माझ्या इंद्रियांना जे कळतं, ज्या शब्दांमुळे कळतं, दुःख हे मनातील भावनेचं नाव आहे. इथे एक नाम आलेलं आहे, इतरांना त्रास देऊ नये. काय देऊ नये? मगाशीच मी विचारलं, काय हा प्रश्न विचारला की बहुतांशी उत्तर नामच असतं. काय देऊ नये? त्रास. त्रास हे काय आहे? नामच आहे. आता इथं बागेत फुले आहे, बागेत फुले आहेत. इथं बाग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते, फुले म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि म्हणून या वाक्यामध्ये 2 आहेत. आकाशातून थवा चालला होता, आकाश म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं, हे नाम आहे. थवा आहे, समूहाचं आहे. थवा, पक्ष्यांचा थवा, फुलांचा गुच्छ, लाकडाची मोळी, मोळी, थवा, गुच्छ, तांडा, ताफा, गठ्ठा, संच, ही सगळी समूहाला दिलेली नावं आहेत. आणि म्हणून हे सुद्धा काय आहे? नामच आहे. कुत्रा हा इमानी असतो. कुत्रा कोण? कुत्रा कोण? काय? या प्रश्नाची उत्तरं नाम येतात. कुत्रा हे प्राण्याचं नाव आहे. आणि इमानी असतो, तो कसा असतो? तर त्याच्याविषयी विशेष माहिती सांगितलेली आहे, ते विशेषणात जातो. प्रामाणिकपणा हा चांगला गुण असतो. आता याच्यात पदार्थ, व्यक्ती, वस्तू, प्राणी, पक्षी याच्यात कोणाचंच नाव नाही याच्यात. परंतु हे जगातील कोणती गोष्ट ओळखण्यासाठी किंवा जगातील कोणती गोष्ट ओळखण्या येण्यासाठी आपल्याला काय होतं? प्रामाणिकपणा हा चांगला गुण आहे. आता प्रामाणिकपणा हे कशाचं नाव आहे? गुणाचं नाव आहे. काय आहे? गुणाचं नाव आहे. आणि प्रामाणिकपणा हा चांगला गुण असतो. प्रामाणिकपणा हा काय असतो? गुण असतो. गुण हे सुद्धा काय आहे? नामच आहे. म्हणजे मनातील भावनेचं नाव असेल, जगातील कोणतीही वस्तू किंवा आपण ज्याची कल्पना करतो त्या सगळ्या गोष्टी ह्या नामच असतात. काही गोष्टी आपणाला कल्पना करता येत नाही, दिसत नाही, स्पर्श करता येत नाही, परंतु त्यामुळे आपणाला कोणती तरी गोष्ट समजते आणि म्हणून ते शब्द सगळे नाम या घटकामध्ये येतात. आता आपण नामाची काही उदाहरणं इथे बघणार आहोत की काही विशेषण असतात आणि विशेषणापासून नामं कशी बनतात हे आपण लगेचच बघणार आहोत. आता आपण 3 मुद्दे या ठिकाणी अभ्यासणार आहोत. एक म्हणजे विशेषणापासून बनलेली नामं. विशेषणापासून बनलेली नामं. हुशार. शौनक हुशार आहे. नेहमी काय करायचं? जर शब्द तो नाम आहे किंवा नाही हे ओळखता येण्यासाठी त्याला वाक्यात वापरून पाहायचा. हुशार आहे, शौनक हुशार आहे. शौनक कसा आहे? आपण काय आहे नाही म्हणत, आपण शौनक कसा आहे. कसा या प्रश्नाचं उत्तर विशेषण देतो. त्यामुळं हुशार हे काय आहे? विशेषण आहे. ते आपण नंतर शिकणार आहोत. आणि हे नाम आहे. आणि हुशारी, स्वराकडे हुशारी आहे. हुशारी स्वराकडे काय आहे? काय या प्रश्नाचं उत्तर काय येतं? नाम येतं. हे तिच्या गुणाचं नाव आहे. गुणाचं म्हणजे हे सुद्धा नाम आहे आणि हे सुद्धा नामच आहे. त्यामुळे हुशार आणि हुशारी. बघा, मुग्धा सुंदर आहे पण तिच्याकडे सौंदर्य आहे. काय आहे? सौंदर्य. सुंदरता हा गुण सगळ्यांना आवडतो. म्हणजे सुंदरता, सौंदर्य ही नामं आहेत.
वाक्यात वापरूनपणा. चांगुलपणा प्रत्येकाकडे असला पाहिजे. काय असला पाहिजे? ते गुणाचं नाव आहे. पण चांगला आंबा, आंब्याविषयी माहिती सांगितली, त्यामुळे ही सगळी काय आहेत? नामच आहे. जमीन सुपीक असावी. जमीन कशी असावी? सुपीक. आणि जमिनीच्या अंगी सुपीकता असावी. काय असावी? सुपीकता. काय? या प्रश्नाचं उत्तर नेहमी नाम येतं, म्हणून ही नामं येत. अशी खूप सारी नामांची यादी आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. ती नीट अभ्यासा. आणि नामाला नेहमी ता, गिरी, पना, त्व हे असे प्रत्यय लागलेले असतात. आणि आपुलकी, आपुलकी असली पाहिजे. की, ई प्रत्यय लागला. मनुष्यत्व, त्व प्रत्यय लागला. प्रामाणिकपणा, पणा प्रत्यय लागला. हे प्रत्यय लागलेले शब्द असतात, तेही नेहमी नाम असतात. हे लक्षात ठेवा. आता इथे एक मुद्दा लिहिलाय की त्याने वाचन केलं. तुम्ही म्हणा, आपल्याला शिकलेलो असतो की सगळ्या जाती शिकल्या की आपण म्हणतो की क्रियादर्शक शब्द ज्याच्यात क्रिया आहे ना, ते क्रियापद असतं. मग मुलं म्हणतात वाचन ही क्रिया आहे ना, मग ते काय येणार? क्रियापद येणार. पण त्याने वाचन केले. त्याने काय केले? वाचन. काय? या प्रश्नाचं उत्तर काय येतं? नाम येतं. पण त्याने वाचन, वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का? नाही. क्रियापदाची व्याख्या काय आहे? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द असतो, त्याला तो वाचतो, इथे अर्थ पूर्ण होतो. त्याने वाचन नाही, त्याने वाचन केले. काय केले? हे क्रियेचं नाव आहे. हे नाम आहे. त्याने लेखन केले. काय केले? लेखन. लेखन हे नाम आहे. लिहितो हे क्रियापद आहे. धावण्याची स्पर्धा झाली. धावण्याची स्पर्धा झाली. धावणे हे नाम आहे. धावतो क्रियापद आहे. म्हणजे वाक्यामध्ये जर तो शब्द नीट व्यवस्थित वापरून पाहिला आणि काय हा प्रश्न वाक्याला विचारला, क्रियापदाला, तर आपल्याला उत्तर नाम मिळतं. कोण, काय या प्रश्नांची उत्तरं नाम मिळतात. आता परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पुन्हा फळ्याचं तसंच झालं का? आता मी तिसरा शब्द लिहिते. त्रास, वेदना, दुःख, दुःख आणि त्रास. इथं काय विचारला होता प्रश्न? नाम शब्द कोणता नाही. त्रास, वेदना, दुःख आणि उंच. बघा, याच्यामध्ये नाम शब्द कोणता नाही. आता त्रास, आता असे शब्द आले की वाक्यात वापरून पाहिजे, म्हणून रोज ऍक्टिव्हिटी करायची. काही शब्द द्यायचे आणि घ्यायचे आणि आपण वाक्य बनवायची. त्याने मला त्रास दिला. काय दिला? त्रास. काय या प्रश्नाचं उत्तर काय आहे? नाम. काय या प्रश्नाचं उत्तर काय आहे? नाम. मला वेदना झाली. काय झाली? वेदना. नाम. काय या प्रश्नाचं? मला दुःख झाले. काय झाले? दुःख. नाम. झाड उंच आहे. उंच झाड. काय आहे असं नाही म्हणत आपण. झाड कसं आहे? उंच. मग हे काय आहे? ते विशेषणात जातं. देणाऱ्याने देत जावे, इथला शब्द गेला. घेणाऱ्याने घेत जावे. या वाक्यात किती नामं आली आहेत? देणाऱ्याने. देणाऱ्याने ही एक कोणीतरी व्यक्ती आहे, म्हणजे देणाऱ्याने हे एक नामाचं काम करतं. घेणाऱ्याने हा सुद्धा एक नामच आहे. अशा पद्धतीने वाक्यामध्ये नाम शब्द कोणता आहे, नाम शब्द कोणता नाही, वाक्यात नामं किती आहेत, खालील रिकाम्या जागी योग्य नामाचा वापर करून वाक्य पूर्ण करा, अशी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं येतात. जवळजवळ नामावर आधारित 7 ते 8 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे सगळे प्रश्न आपल्या मार्गदर्शिकेमध्ये दिलेले आहेत आणि त्याचा जरूर वापर आपण करायचा आहे. 4थीच्या मार्गदर्शिका सुद्धा काही दिवसातच उपलब्ध होत आहेत, तरी आपण त्याचा जरूर वापर करायचा आहे. QR कोड सहित आपल्या ह्या मार्गदर्शिका असणार आहेत,
तर हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहायचा आहे, शेअर देखील करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. धन्यवाद.